इकडे शरद पवारांची राष्ट्रवादी मुख्य काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि निमित्त आहे शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीचा। त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। तुमचा पक्षही विलीन होणार का असं विचारल्यावरती त्यांनी कोणतेही थेट उत्तर न देता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचं म्हटलंय। दरम्यान शरद पवार यांच्या दाव्यावरती आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूया। या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष। तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात। त्यामुळे मला वाटतं की यामध्ये 24 मध्ये सत्ता परिवर्तन होणार। मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही। प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल, ओडिशा असेल किंवा इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेले आहे। पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात, त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।